कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघता बघता थंडी संपली रे बाबर. हो ना साहेब, उन्हाळा चालू झाला आता. झाला चालू. अर्जुन दादा. ए पोरांनो, सुटली का शाळा? हो. डायरेक्ट घरी पळायचं, इकडे तिकडे जायचं नाही. जाओ. साहेब काही म्हणा, पण तुमच्या जोडीला एक नाही अख्खा जिल्हा ओळखतो. अरे असं काय नाही बाबर. बरं चावलेलं दे. कशाला साहेब? असू दे दे. बरं ऐक, चिंचूक येतोय, मग येतो आम्ही. तू चल पुढं. बर चालतो. कुठं राहिला चिंचुके? अरे चिंचुके, काहीतरी गावलं म्हण बाबा. साहेब, नाहीच का? अहो साहेब, मंदिराकडचा सगळा परिसर पिंजून काढला. अहो खालच्या आळीला सुद्धा जाऊन आलो. कुणालाच काहीच माहित नाही, असं कसं होईल चिंचुके? कुणीतरी काहीतरी बघितलं असेल ना. साहेब, जी काय केलंय का नाही, लय गुपचूप केलंय बरं का. आमच्या वहिनींना नेमकं तेव्हाच जायचं होतं देवळात. वहिनी मंदिरात जाणार आहेत. ती नेमकं कोणाला माहित होतं? त्या अँगलने पण विचार करून बघितला मी चिंचुके, पण मला विशेष काय गावलं नाही. म्हणजे बघ ना, वहिनींना ते बाळ देऊन कुणाला काय मिळणार आहे? आणि मुळात वहिनींना ते बाळ द्यायला आणलंच कुणी, कुठून? ती बी आहेच म्हणा. माझा ना चिंचुके आडकित्ता झालाय, आडकित्ता. दोन्ही बाजूनी कचाट्यात गावलोय. एका बाजूला दादा वहिनींचा आनंद आहे, दुसऱ्या बाजूला एक काम आहे. चिंचुके, ती नोंद करून घ्यायची का नाही मला तेच कळा. नोंद करून घेतली ना, सगळ्यात जास्त घरातले रागवणार आहेत माझ्या, माहिती का? तू नाराज होणार. साहेब, म्हणजे ही नोंद महिला बाल कल्याण विभागाकडेच जाते ना? तेच तर. आणि मी काल चौकशी करून बघितली, कोरेगावला यायला इकडे तिकडे फोन करून बघितली, काहीच गावलं नाही. साहेब, तुम्हाला एक बोलू का? बोल बाबा बोल, एक नाही 10 गोष्टी बोल. माझं ना डोकं फुटायची वेळ आली, माहिती. माझ्यामुळे दादा वहिनींना त्रास नाही झाला पाहिजे रे. आणि मला माझ्या कामाची पण बेमनी नाही करायची ना. आता साहेब मला सांगा, अपर्णा मॅडम तुम्हाला शिक्षा घ्यायला लावत होत्या, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काय वाटत होतं? ही शिक्षा नको घ्यायला. पण कायद्याच्या कचाट्यातनं तुम्ही निर्दोष सुटला का नाही? चिंचुके, राजू आबनावीनी साक्ष बदलली म्हणून सुटलो मी. पण मला सांगा, वहिनी शिक्षा घे हे कधी सांगत होत्या? ज्यावेळेस त्यांच्या पोटात बाळ होतं, तरी त्यातनं मार्ग निघाला का नाही? चिंचुके, मला काम माझं करायचंय रे नीट, पण हे पण घरात गोंधळ होणार आहे हे तुम्हाला माहिती. चिंचुके, मला काळजी काय वाटते माहिती? वहिनीत ना त्या बाळाला आपलं बाळ म्हणायला लागलं, आणि उद्या जाऊन जर काय झालं ते बाळ परत द्यायला लागलं ना, तर वहिनींची काय अवस्था होईल ना, हे फक्त आमच्या घरच्यांना माहिती. साहेब, ही सगळं बरोबर आहे, पण आपण सक्तीची बाजू नाही सोडली पाहिजे बघा. हा चिंचुके, पण हे सगळं फुटणार कोणावर आहे माहिती का? आप्पीवर फुटणार आहे, माझ्यावर नाही. तिने सांगितलं होतं जे काय करायचं लिगली करायचं म्हणून. आधीच बाळाच्या विषयामुळे ती कच्ची झालेली आहे, परत त्यात हे आलंय नवीन काहीतरी. साहेब, आप्पी मॅडम लय खमक्यात. अहो, ती घेताल स्वतःला सांभाळून. ती घेईल रे समजून, पण तिला त्रास नको व्हायला, मला एवढंच वाटतंय, बाकी नाही. साहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही नोंद करून घ्या. जर तुम्ही नोंद केली नाही ना, तर त्याचा त्रास जास्त होईल मॅडमला. खरंय चिंचुके, सत्याच्या मार्गावरून चालायचं म्हणलं ना, लाख अडचणी येते रे. शेवट गोड असतो. बेईमानीचा रस्ता आहे ना, सुरुवातीला लय गोड वाटतो, त्याचा शेवट लय बेकार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय सगळेजण एकदम शांत? अर्जुन, तुला बाळाच्या आईबाबांबद्दल काय माहिती मिळाली का? अरे हो दादा, मला येऊ दे तरी घरात. सांग ना. नाही काय कळलं. बरं झालं, आतापर्यंत जी आरती माहित नाही ना, त्या आरती त्यांनी त्या बाळाला टाकूनच दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात देवानंच आपल्याला त्या बाळाला दिलेलं आहे. म्हणजे ते बाळ आता आपण आपलं म्हणून वाढवूया. सरकार, अहो असं करून नाही चालणार. पुढे बाळाला शिक्षण द्यायचं असेल तर त्याच्या जन्माची नोंद करावी लागणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पुढे. कागदपत्रांचं काय घेऊन बसले सापे? अगं लई लोक खोटी कागदपत्र करतात. आपण पण करू ना, कुणाला काही कळणार बी नाही. एक मिनिट थांबा. खोटी कागदपत्र तयार करणे चुकीचं आहे. झालं ह्या कलेक्टर मॅडमचं कायद्याचं भाषण सुरू. हे बराबर आणि हे चुकीचं. तुला काय करायचंय ग? मावशी, मी सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतीये. भल्यासाठी सांगते म्हण. कळतंय ना तुला, हे बघवत नाही ना म्हणून हे सगळं तू करती.
आणि रुपालीला बाळ मिळू नये असंच तुला वाटतंय. ओ मावशी, तिला का हो असं वाटेल? का रोज उठून आपली तीच कॅसेट लावायची? अरे तिला कोण नंतर विचारणार नाही ना म्हणून. आणि कलेक्टरचा तोरा आता आधीच गेलाय. मला फक्त एवढं म्हणायचंय की चुकीची गोष्ट कधी ना कधी बाहेर पडणार आहे आणि त्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास रुपालीताई आणि स्वप्नील सरांना होईल. त्यापेक्षा जे काही करायचं ते कायद्यानुसार करूयात की. आणि बाळ येणारच आहे ना आपल्याकडे, मग त्याआधी आपण रुपालीताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल यावर भर देऊया. बरं करण्याला माझा आक्षेप नाही अपर्णा, पण तिचा आजार शारीरिक नाही आहे, मानसिक आहे. आणि तो कधी बरा होईल हे कोणी ठामपणे नाही सांगू शकत. पण मग तोपर्यंत बाळाचं काय? हा, आणि आपण पण किती वेळ थांबू शकतो मला आयडिया नाही बरं का आप्पे. त्यामुळे दादाचं बरोबर आहे, आपण बाळाचा विचार केला पाहिजे. अर्जुन, अरे ताईंमध्ये आत्ताच सुधारणा आहे. मग अशीच बघितलं ना आपण, त्यांना उत्तम उपचार मिळाले तर लवकरात लवकर बऱ्या होतील. सरकार, रुक्मिणी, आता ना रुपालीच्यात लय चांगली सुधारणा दिसती. आता ती भावलीला बाळ म्हणत होती तेव्हा ती येडी होती ना, पण आता तिच्याकडे जिवंत बाळ आहे आणि ती लय चांगलं सांभाळती. मग ती येडी कशी असल? मावशी, वहिनींना वाटतं की त्यांनी जन्म दिलाय बाळाला. अरे मग वाटू दे की, त्याच्यात काय बिघडतंय तवा? आपण बी सांगायचं नाही. हा, हे मला पटतंय या ठिकाणी. दादा मला तुझ्या भावना कळतात. म्हणजे बघ, आत्ता आप्पी जे म्हणते ना ते करायला आपल्याला थोडा त्रास होईल, पण अरे कसला त्रास? ते बाळ जर गेलं ना तर त्या रुपालीला खरंच लय त्रास होईल बघ. नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे. मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अहो सर, उलट ही रिस्क नाहीये. तुम्ही उगाचच खूप जास्त टेन्शन घेताय. नाही, जास्त कमीचं सोडा. असं होईल का नाही? हो, असं होऊ शकतं. होऊ शकतं ना, मग करायचंच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वन्य प्राणी तुम्ही कोणी बघितलाय? खरा वाघ कोणी बघितलाय? कसा? मी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सला होती अगोदर. 8 वर्ष मी तिथे केले. तर आम्ही ग्रुपनी गस्ती करायचो. तर तेव्हा वाघ आहे ना, इथून तर 500 मीटर जवळ छान असा बसला होता. तर मग आम्ही सर्व थांबून गेलो एकाच ठिकाणी. मनात तर खूप भीती आली होती. म्हणजे एकदम सामोरासमोर वाघ बघणं म्हणजे अंगात एवढं काळजाचं पाणी होऊन गेलं होतं त्याच्या. मग म्हणजे सर्वच महिला आमच्यासोबत 2-3 वनमजूर असतात. ते वनमजूर होते आमच्यासोबत आणि एक ज्याच्या बिटात आम्ही गस्त करत होतो ते पण होते राऊंड ऑफिसर म्हणून. तर त्यांनी बोलले घाबरू नका बेटा, आम्ही काही नाही करणार. तर मग आम्ही म्हणजे तसेच थांबलो, जसे आहे तसे. नशीब चांगलं, तिथून निघून गेला वाघ. तुम्हाला बघितलं त्याने? हा, आमच्याकडे तो पाहत होता, आम्ही त्याच्याकडे पाहत होतो. काय प्रेमभऱ्या नजरेने. किती वेगवेगळे अनुभव असतात ना. तुमच्याही बाबतीत तसंच झालंय? हो, मी तर 5 वर्ष काम केलेलं आहे तिथे वाईल्ड लाईफ मध्ये. त्या गोष्टीमध्ये आम्हाला रानकुत्र्यांची किल सुद्धा बघितली. आम्ही रानकुत्र्यांनी एका सांबर असतो की ती सांबराची लाईव्ह किल बघितली होती. तुम्ही? बापरे. पर्यटक वगैरे जातात तेव्हा वाघ कधी उडी वगैरे मारत नाही? नाही, जिप्सीवर अटॅक नाही करत सर. आणि सर पर्यटक येतात तर त्यांना पण तशी सवय होऊन जातात पर्यटक. बघ आता अशा तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काम करताय. वेगळं म्हणजे तुमच्यासाठी ते काही वेगळं नाहीये, आमच्यासाठी बघताना ते वेगळं आहे. तुम्ही ठरवून गेलेले आहात, निवडलं होतं एक क्षेत्र? नाही सर, आधी नव्हतं ठरलेलं. काही दिवस खूप अडचणीचे गेले माझे स्टार्टिंगचे. हळूहळू मग त्या लोकांमध्ये रुळली आणि खूप छान वाटलं. मग ते माणसं फार वेगळी असतात. हो, खूप प्रेम करतात ना. खूप छान. आणि गावात फक्त 25-30 घराचं ते गाव होतं. आणि आमची पोस्टिंग अशी असते की आम्हाला सिटीमध्ये राहता येत नाही. जिथे आमचं बीट असेल त्या गावाला, म्हणजे गावात बिटाला लागून 2 किलोमीटर हेडक्वार्टर असते, तिथेच राहावं लागतं. आणि तिथेच असं बऱ्याचदा होत असेल ना की तुम्ही बीट वरती आहात आणि फोनची रेंज नाहीये. हो सर, रेंजच नसते सर जंगलात. नवीन लग्न झालं होतं आणि मी जेव्हा नवेगावला होती 2-3 दिवस मिस्टरना फोन नाही लागला. ते इतके बेचैन झाले होते की फोन नाही लागत आहे, कशी असेल ही तिथे. अचानक भेटायला आले आणि तेव्हा त्यांना वाटलं, म्हणजे बघितलं तर ते हैराण झाले की तू अशा याच्यात कशी राहते, म्हणजे जंगलात.
गावात लाईट नसते कधी आणि छोटंसं मातीचं घर, म्हणजे तू एकदम नागपूरमधून अशा गावात आणि त्यांना आता खूप एन्जॉय करतात ते वाईल्ड लाईफ, म्हणजे त्यांना म्हणजे प्राऊड फील करतात की माझी वाईफ फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहे म्हणून. आणि लोकांना खूप सांगत असतं चला चला सफारीला, नेहमी फोन येत असतात मित्रांचे, अरे कुठेतरी आहे का, आम्हाला सफारीला जाता येईल का. आजकाल तेच चालू असतं त्यांचं. काल आता परवाच्या दिवशी बोलले की मित्रांना जायचं आहे सफारीला, अरेंजमेंट करून दे. म्हटलं काही होणार नाही आता. काय स्वाभाविक आहे, कारण तुम्ही सगळ्याजणी इतकं काम करत असता आणि वेगळं आहे ना, घरापासून दूर राहायचं. तुम्ही जसं सांगताय माझ्या नजरेसमोर आलं 20-25 घरांचं गाव आणि त्या गावात राहून सुद्धा तुम्ही आनंदाने संसार पण करताय. ते गावातले लोक म्हणतात तुमचा वाघ आहे, तुमचे माकड आहे, तुमचे वन्यप्राणी तुमचे आहे म्हणतात ते. हो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही सगळ्या इतक्या भरभरून बोलताय, मॅडम का गप्प आहे? तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यामध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? मिस्टरांचा आहे. ती जेन्युइन उत्तर आलेलं आहे. तुमच्या दोघांमध्ये जर सॉरी म्हणायचं असेल तर आधी कोण म्हणतं? तेच म्हणतात. बघा, अशा तुम्ही सगळ्याजणी इतक्या आनंदाने राहताय. फॉरेस्ट सारख्या म्हणजे इतक्या जबाबदारी आणि जोखमीच्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. तुम्हाला नमस्कार आहे माऊली. नमस्कार. आणि खरंच आम्हाला आनंद होतोय की आज या होम मिनिस्टरच्या या पर्वामध्ये, या टप्प्यामध्ये, या म्हणजे जागतिक महिला दिन आठवडा आपण साजरा करत असताना त्यामध्ये अशा वेगळ्या क्षेत्रातल्या या 8 माऊली आज आपल्याला इथे भेटतायत. खरंच छान वाटतंय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय करा? जंगल वाचवा सर, वाईल्ड लाईफ वाचवा. ऍक्च्युली कसं आहे की जलचक्र हे त्यांनी सुरू आहे आपल्या जंगलवर. ऍक्च्युली सर कसं असतं, वन्यजीव आणि मानव संघर्ष येतो, कारण की जंगल हे गावाच्या आजूबाजूला असतं आणि वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पण येतात. कधी कधी कसं असते की बा लोकांना असं वाटते की बा आमच्यावर हल्ला करेल म्हणून ते अगोदरच मारण्याचा प्रयत्न करतात. तर ते तसं नको व्हायला ॲक्च्युली. आणि काही काही लोक अवैध प्रवेश असताना म्हणजे प्रवेश नसताना सुद्धा आतमध्ये जातात. तर काही काही लोकांना म्हणजे जसं आता लाकडं वगैरे चोरणारे लोक असतात, नाही का, शिकार करणारे लोक असतात, ते जातात. आणि मग योगायोगाने कधी असं होतं की आमचे वन्यप्राणी बिचारे निरापराधार मरतात, असंही होतं. आणि वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आम्ही मानव संघर्ष, म्हणजे वन्यजीव मानव संघर्ष व्हायला नको म्हणून. आणि वन्यजीव आणि मानव संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या. वन्यजीव वाचवा. हो ना? कोण चुकलंय कधी जंगलात? मी चुकली. तुम्ही कुठे? सर माझी पहिली पोस्टिंग कोंढाळी रेंजला होती, मुरली बीट. तर तिथे फेब्रुवारी महिन्यात जलाई करतात बीट बाउंड्री किंवा कंपार्टमेंट बाउंड्री, जंगलात आग शिरली नाही पाहिजे म्हणून. तर माझे वनमजूर आणि आधीच चालले गेले सकाळी. मॅडम म्हणे तुम्ही जिथून धुवा निघाल त्या दिशेने येऊन जाल म्हणत होते. तर ठीक आहे म्हटलं. मी ते सकाळी 8 वाजता चालले गेले आणि मी 9 वाजता गेली. तर मला धुवा जिकडून तिकडून धुवाच दिसत होता. मी त्या दिशेने जात होती, ते लोक तिथे दिसतच नव्हते. असं करता करता मी मुरली ते डोरली 10 किलोमीटर अंतर जंगलांनी डोरलीपर्यंत पोहोचली होती. आणि मग माझी गाडी इकडे मुरलीला 10 किलोमीटर अंतरावर 2 व्हीलर ठेवलेली होती. मग मी तशीच माझी गाडी घेतली आणि परत मला ते रोज लोक दिसले नाही जंगलात. मग नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं काय झालं होतं? जंगलात अशी दुपारच्या 3 वाजता आग लागली होती आणि विझवायला गेलो होतो आमची सगळी टीम. विझवता म्हणजे ती एवढी आग आटोक्यात येत नव्हती. राऊंड ऑफिसर आणि मी विझवत समोर निघून गेलो. पहाडीच्या खाली आम्ही त्या साईडला चाललं गेलो आणि नंतर लक्षात आलं की आम्ही रस्ता विसरलो. मला इतकी भीती वाटत होती. आणि नंतर आम्ही लोकांना आवाज देत आणि गायीचे जे पायवाट असतात ना, गुरं जातात त्या, म्हणजे ते खुणांवरून मग आम्ही रस्ता शोधत निघालो. पण ते दुसऱ्या गावात जाऊन पोहोचलो. आणि किती वेगळे आव्हान आहेत रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे सगळं तुम्ही, म्हणजे नीरज सर किडनॅप झाले होते ते तुम्ही का केलं? तुम्ही हे सगळं, मान्य आहे तुमचा राग माझ्यावर, माझ्या वडिलांवर आहे, पण
या सगळ्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाचा जीव धोक्यात घातलाय. एक आई म्हणून तुम्ही असं कसं करू शकता? काय बोलतेस तू? माझ्यावर खोटा आळ घालण्याची हिंमत कशी झाली तुझी? ऐकलंय मी सगळं. तुम्ही नीरज सरांना किडनॅप केला आणि या सगळ्याचा आळ माझ्या दादांवर घातला तुम्ही. हो, तू सगळं ऐकलंस तर ग्रेट. मग काय करणार आहेस तू? नीरजला जाऊन सांगणार आहेस? सांग सांग, त्याला खरं वाटेल का? एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. तुला माहितीये गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं. तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय. माहिती कोणी वाचवलं? माझ्या मुलाने, माझ्या नीरजने. आणि आता यापुढे ना तुझ्या घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही. आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही. समजलं? त्या शिर्केला मी आता सोडणार नाही. त्याची हिंमत त्याने तू ठीक आहेस ना? अगं अगं ऐक, हे बघ मला सांगितलं होतं ना नको. अगं पण काय समजतो तू स्वतःला? मला काही झालंय का? झालं असतं तर मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. हसू नको. सॉरी. प्लीज अंडरस्टँड. Those men are criminals. त्यांनीच नीरजला किडनॅप केलं होतं. त्यांनीच गोडाऊन जाळलं. काय एवढी रिस्क घ्यायची आपण? नाही, तू 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 आधी मला प्रॉमिस कर, तू अशी रिस्क परत घेणार नाही. हो बघ, मी प्रॉमिस करतो की मी असा मूर्खपणा परत कधीच करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक लक्षात घे, मला हवं ते साध्य करण्यासाठी मी माझ्या मुलाला किडनॅप केलं होतं. गोडाऊन कोणी जाळलं होतं? मी जाळलं होतं. तू आणि तुझा बाप मरता मरता वाचलाय. आणि आता यापुढे ना घरच्यांना कधी काय करेल ना तुला सुद्धा कळणार नाही. आणि नीरज तुला वाचवू शकणार नाही. नीरज सर आल्यावर त्यांना कसं सांगायचं की त्यांना त्यांच्या आईनेच किडनॅप करायला सांगितलं होतं? त्यांना काय वाटेल त्यांच्या आईबद्दल? आणि त्यांनी विश्वास ठेवला नाही तर? निशी, काय झालं? झोपली नाहीस? नाही, मी तुमच्यासाठी काही खायला करू का? आलेच. शी, काय झालं? काही नाही झालंय. घरच्यांची आठवण येते का तुला? चल त्यांना भेटून येऊयात आपण. नाही नाही, नको. आईची आठवण येते. बरेच दिवस त्या इथे नव्हत्या ना. आईला भेटायचंय का? नाही सर, नको. काय झालंय? का उदास आहेस तू?
तुझा मूड छान होईल अशी तुला एक मी गुड न्यूज देतो. बस 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 इथे बस. मी आणि श्रीनू त्या गुंडांना शोधायला गेलो होतो ज्यांनी माझं किडनॅप केलं होतं. त्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण हे मला शोधून काढायचं होतं. सांग, मला किडनॅप करायला तुला कोणी सांगितलं होतं? दादा खोत दादा खोतांचं नाव घ्यायला तुला कोणी सांगितलं? माहित नाही. सांग नाही तर शिरके. आणि निशी, तो शिर्के आहे. आणि आणि काय? म्हणजे पुढे आणखी कळलं का काही तुम्हाला? नाही ना ग, ते पळून गेले. आमच्या हाती प्रूफ लागलंच नाही. पण लवकरच आम्हाला प्रूफ सुद्धा सापडेल. म्हणजे आपल्याला तुझ्या बाबांना सगळ्यांसमोर निर्दोष सिद्ध करता येईल. मला सगळं ठाऊक असून तुम्हाला कसं सांगू हे कळत नाहीये. माझ्याकडे सुद्धा पुरावा नाहीये सर. चल, खूप जागरण झालं, आता आपण झोपूया. मला पण उद्या कॉलेजला जायचंय. मॉम फायनली माझ्या बॅडमिंटनला घेऊन खुश आहे. आणि त्यात तू घरी असल्यामुळे अधिकच खुश आहे. चल, मी अंथरूण घालायला तुझी हेल्प करतो. आलोच मी, 1 मिनिट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, झोपली नाहीस? नाही. तू? झोप नाही येते. दादा झोपलेत. निशी, काही झालंय का? बालपण किती छान असतं ना ग. कसली चिंता नाही, काळजी नाही. एखादी गोष्ट आपण का करतोय, कुठे पोहोचायचंय, काय मिळवायचंय, काही माहित नसतं आपल्याला. तेव्हा तो विचार करायची गरज पण नसते. आला दिवस एकदम आनंदात घालवायचा बस. त्या दिवशी भांडायचं, रडायचं. पण त्याचं ओझं ना दुसऱ्या दिवसावर नाही यायचं. लहानपणी ना मी ह्याच अंगणात खेळायचे. तिथून ना तिथपर्यंत धावत जायचे. मग दादा असे कडेवर घ्यायचे मला. आई हातात घास घेऊन माझ्या पाठीपाठी फिरायची. रात्री ह्याचे मांडीवर घेऊन गोष्ट सांगायची. गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच यायची नाही मला. असं वाटायचं सगळं आपल्यासाठी होतं. पण त्यांना आपण मोठे झालो. आपला सर्कल वाढत गेला. वेगवेगळ्या कल्चरची, स्वभावाची माणसं भेटत गेली आपल्याला. आणि त्यात आपण कधी हरवलो ते कळलंच नाही. पूर्वी चांगल्या स्वभावाच्या माणसांसोबत आपण सहज वावरू शकतो. निस्वार्थी भावनेने आपण त्यांच्यासोबत सहज जुळवून घेऊ शकतो. पण ज्या माणसांचा हेतूच मुळात वाईट आहे, त्यांच्यासोबत कसं वागायचं ग? कसं जुळवून घ्यायचं त्यांच्याशी? जे समोर दिसतंय ते सत्य आहे की जे दिसत नाहीये ते सत्य आहे? चांगलं वाईट सगळं कळत असतं आपल्याला. तरी सुद्धा ते सगळं अलगद बाजूला सारून पुढे जावं लागतं. पण त्या दिवशीचं ओझं मात्र दुसऱ्या दिवसावर.
खरंच आपण मोठे झालोय ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाटक बंद कर तुझी. नेत्रा कुठे आहे? अस्तिका, नेत्रा कुठे आहे? अस्तिका, मी नेत्रा आहे. काय झालंय? तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? बाबा मला सांगा ना. अस्तिका, अस्तिका, अस्तिका नाही, मी नेत्रा आहे. मी नेत्रा आहे. नेत्रा, मी देवी ह्याची शपथ घेऊन सांगते, मीच नेत्रा आहे. मी अस्तिका नाहीये. मी खरंच नेत्र आहे. मी खरंच सांगते साहेब. मी अस्तिका नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाटक बंद कर तुझी आणि सांग नेत्रा कुठे? नेत्रा कुठे सांग नाही तर. अद्वैत, उठ नेत्रा.
नेत्राच आहे. त्या सगळ्यांना सांगा ना, मीच नेत्र आहे. मी सांगते सगळ्यांना. इंद्राणी, हा सगळा काय प्रकार आहे? ही आपली नेत्राच आहे. मला माहिती आहे हा सगळा प्रकार विश्वास ठेवण्या पलीकडचा आहे, पण सत्य हेच आहे. नागाने नेत्राला दंश केला आणि त्यानंतर नेत्राने त्या नागाचा वध केला. तो नाग मरून पडला होता. तेव्हा रुपाली म्हणाली, ज्या वेळेला एखादा सेवक विरोचकासाठी बलिदान देतो तेव्हा विरोचक त्याचं अस्तित्व जिवंत करतो. तू गेलीस तरी मनुष्य रूपात तू कायम माझ्या समोर राहशील. तुझा चेहराही बघायचा नव्हता ना राजाध्यक्षांना, पण आयुष्यभर त्यांना तुझा चेहरा बघावा लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे गणवेश, आता कुठं बदलणार? मी इथं बदलतो, तू लक्ष ठेव. तुम बदलो कपडे, हम इधर लढाई लढते. या रव्याला फोन करायला एवढा वेळ का लागलाय? सरकार आवरा. तू लक्ष ठेव, पुढं. सरकार मेलो आपण. काय झालं? आपलं सरकार, तुम्ही इकडं? काय रे, तू इथं काय करतोयस? काही नाही. आणि तुला फोन करायला सांगितलं तर इतका वेळ लागतोय? मी केला होता फोन. आहेत कुठे अधिपती? मी त्यांना शोधतोय. कुठं? इकडं आले होते ते आत्ताच. आले होते? होय. मग कुठे गेले? ते इथंच होते. असं येड लागल्यावर काय करतोयस तू? हा, येड लागल्यावर करायला हे कालपासून असंच करायला यार पाडल्यावर. याचा डोस चुकलाय का काय मला कळना. आणि तुम्ही काय डबा घेऊन आला आई साहेब? कशाला उगाच? तुम्हाला आईचं काळीच नाही कळायचं. तुम्ही जेवायला आला नाहीत घरी म्हणून आम्ही डबा घेऊन आलो. हा, काय पार्सल बिर्सल काय तर मागवलं असतं की आम्ही. काय ना ग पार्सल बिर्सल. चला जेवण करून घ्या. बर, या चला. आम्ही तोच विचार करायलोय. आम्ही इतके फोन केले तुम्हाला, तुमचा फोन का लागना? तिकडं नेटवर्कच नसणार. तिकडं हायवेला रेंज नाही. आता हायवेला रेंज नसते म्हणजे कमालच आहे का नाही? नाही हायवेला नाही. हाय रेंज, पण काय माहिती माझंच नेटवर्कचा काय घोळ झालता काय, गेलं एक बी कांटी नाही. पण झालं काय होतं? कुठं? टोल नाक्यावर. हा, तेच की ते टेम्पो अडवला होता त्यांनी, ओव्हरलोड झालाय म्हणले. पोलीस तिथं ते सगळं हेच की अडवूनच ठेवलं त्यांनी सगळं. मग तुम्ही काय केलं? सोडलं मग जाऊन. तेच विचारलं आम्ही, कसं सोडवलं? काय नाही, गाडी घ्या म्हणलं साईडला, तिकडे वजन काटायला घेतली गाडी, वजन केलं, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणले, बसली गप. आम्हाला एक फोन करायचा नाही का? एक फोन केला असता आता तर काम झालं असतं तुमचं. हा, नाही पण ते काय परत म्हणलं कुठं आता रातच्याला फोन करून त्रास द्या. त्रास कसला? तुम्ही तिकडं टोल नाक्यावर जाऊन आला, तो काय कमी त्रास झाला का तुम्हाला? आणि आता ह्यो डबा घेऊन यायचा आम्हाला काय कमी त्रास झाला काय? तेच म्हणालो, एवढा कशाला त्रास घ्यायला आहे साहेब? ह्यो त्रास आमच्या आवडीचा आहे. चला तुम्ही जेवण करून घ्या. काय रे, तू जेवलास काय? जेवलो. हा, असू द्या असू द्या, बसा. काय धुवायची गरज नाही, हात बीत आम्ही भरवतो तुम्हाला. काय आता मी काय बारकावे? आमच्यासाठी अजून बी लहानच आहेत तुम्ही.
लहान होता तेव्हा आम्ही भरवल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही बरं का. आणि जेवताना गोष्ट सांगायला लावायचं. एक घास काऊचा, एक घास चिवचा, असं करत तुम्हाला भरवायचो आम्ही. तसंच आता मी भरवतो. हे घ्या, हा पहिला घास चिवचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या जगात जे बी काय घडतं ना ते समद त्यांच्याच इच्छेने घडतं बघ. तुला घरात परत यायचंय ना व? एका पायावर तयार आहे मी. आम्ही सांगतोय तसं केलंस तर तू लवकरच या घरात परत येशील. चालेल मावशे, पर म्हणजे अगं तू तुझं सबूत मोडत नाहीस ना. आमचा शब्द न मोडता बी आमचा शब्द कसा मोडायचा हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे कळलं नाही ग मला. म्हणूनच सांगितलं, आम्ही सांगतोय तेवढं ऐक आणि तसंच्या तसं कर. सांग काय करायचंय. तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला लागल. अगं पर मी कसं पाहिजे ऍडमिट व्हायचंय. चांगली टणटणीत आहे की व्या. ए तुला तर काय सांगितलं, आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करायचं. सॉरी मावशी, मी होती ऍडमिट. काय करायचंय सांग. सलाईन बी लावून घेती आणि तू म्हणशील ते समजा करती. नुसते ऍडमिट व्हायचं हॉस्पिटलमध्ये. आम्ही एक माणूस देतो तुझ्या जोडीला. चालेल, परत त्यांना काय होणार. तू ऍडमिट झालेली तुझ्या आईला कळणार, पण तुझी आई काय तुला बघायला येणार नाही, कारण आम्ही काय तिला तिकडे जाऊ देणार नाही. आणि तुला भेटण्याची शिक्षा एकदा तिला मिळाली की, त्यामुळे ती काय करणार. ती काय करणार, मला फोन करेल ती. आपण तुझा फोन बंद ठेवायचा, मग ती अधिपतींना सांगणार. मग काय अधिपती तुला बघायला येणार. आणि त्यानं काय होणार. त्यानं होणार काहीच नाही. अधिपतीनं तुझी हालत किती वाईट आहे हे कळणार, आणि मग तू सुनबाईंच्या घरी जाणार. नाही मावशे, मी नाही जाणार तिच्या घरी. चल उतर गाडीतून, उतर. नाही मावशे, मी जाते तिच्या घरी. तिथं जाऊन काय करायचंय तेवढं सांग मला, मी करते बर का. काय नाही, आम्ही सांगू तवा आणि सांगू तसं जायचं आणि तिच्या घरी राहायचं. तिकडं जाऊन काय करायचंय नेमकं. तिला त्या घरातनं पण बाहेर काढायचं. आणि म्हणजे माझ्या तिथं जाण्यानं कसं काय बाहेर पडेल ती घरातनं. त्याची काळजी तू नका करूस, आम्ही सगळी व्यवस्था करू. आणि समजा तसं नाहीच झालं तर त्याचा दुसरा फायदा असं होईल की तू सुनबाईंच्या जवळ जाशील, त्यांचा विश्वास संपन्न करशील, आणि पुढं मागं त्याचा फायदा होईलच की आपल्याला. बाप रे, काय डोकं आहे मॅडमचं. म्हणजे मॅडमनी तेव्हापासून हा प्लॅन करून ठेवला होता. मग आणि तू बी हिस्सा आहेस या प्लॅनचा. माझा जीव भांड्यात पडला. तुला खरं सांगते, मला ना सुचतच नव्हतं की ताईला कसं घराबाहेर काढायचं. पण चंचला, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला आता फुल स्कोप आहे कांगावा करायचा. मग तेच तर म्हणते मी तुला. अगं मी त्याच्यासाठीच आले इथं. आता ना तू निस्ती बोंबा बोंब कर आणि तुझ्या आई बाबांना निस्ता हैराण परेशान करून सोड. तुझ्या तायडीवर ना म्या पावशीर वजन टाकती आणि तू किलो न वजन टाक. इतकी दबली गेली पाहिजे ना का बॅग भरून मला घेऊन सरळ बाहेर पडली पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.